मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचे ग्रँड प्रीमियर आपल्याला 26 जुलै रोजी 9 वाजता पाहायला मिळणार आहे. एका वर्षाच्या गॅपनंतर मराठी बिग बॉस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. या बिग बॉसमध्ये कोणकोणते कलाकार असणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की यावर्षी महेश मांजरेकर सर बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करणार नाहीत. त्यांच्या जागी मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा यावर्षी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे रितेश देशमुखच्या नव्या अंदाजात सूत्रसंचालन पाहायला मिळणार आहे. पण मित्रांनो, यावर्षीच्या बिग बॉस मध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. तो बदल कोणता आहे तर ते मी सांगतो. पण त्याआधी बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील नक्की लाईक करा. मित्रांनो, यावर्षी बिग बॉस मराठी आपल्याला फक्त टीव्ही आणि टीव्हीच्या वेळेतच जिओ सिनेमावर देखील पाहायला मिळणार आहे. यावर्षी बिग बॉस मराठीचे कुठलेही स्पॉइलर तुम्हाला मिळणार नाहीत, कारण यावर्षी जिओ सिनेमावर बिग बॉस मराठी आपण लाईव्ह पाहू शकणार नाही. जिओ सिनेमावर नुकताच एक प्रोमो आला आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख म्हणतो की यावेळेस तुम्हाला कोणताही स्पॉइलर मिळणार नाही. तुम्ही टीव्हीच्या वेळेतच जिओ सिनेमावर देखील बिग बॉस मराठी पाहू शकता. याचा अर्थ जिओ सिनेमावरील बिग बॉस मराठीचे लाईव्ह बंद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी बिग बॉस मराठी आणि हिंदी सीझन देखील आपण जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकत होतो, परंतु कदाचित लाईव्ह बिग बॉसमुळे प्रेक्षकांना एपिसोड पाहायच्या आधीच खूप सारे अपडेट्स मिळत होते. त्यामुळे प्रेक्षक रात्रीचा एपिसोड पाहत नव्हते. खूप साऱ्या गोष्टी, टास्क, भांडणं यांसारख्या गोष्टी एपिसोडच्या आधीच प्रेक्षकांना समजत होत्या. याच कारणामुळे कदाचित गेल्या वर्षी देखील बिग बॉस मराठीचा टीआरपी देखील कमी झाला होता. त्यामुळे यावर्षी आपल्याला जिओ सिनेमावर लाईव्ह बिग बॉस पाहता येणार नाही. तुम्हाला जर बिग बॉस पाहायचा असेल तर तो फक्त तुम्ही कलर्स मराठी चॅनलवर 9 वाजता आणि जिओ सिनेमावर देखील 9 वाजता पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही लाईव्ह बिग बॉस मराठी पाहत होता का? पाहत असाल तर तुम्हाला बिग बॉसचे लाईव्ह बंद करण्याचा निर्णय तुम्हाला पटतोय का ते कमेंट करून नक्की सांगा.